आणि एक महत्त्वाची बातमी आहे। बीड जिल्ह्यातून परळी तालुक्यात धारावती तांड्यावर एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या पाशवी अत्याचारामुळे सगळा जिल्हा हादरून गेलाय। ओळखीचा फायदा घेत 2 नराधमांनी पीडितेचे हातपाय बांधून आणि तोंडावर बोळा दाबून अत्यंत क्रूरपणे या मुलीवर अत्याचार केल्याचं कळतं। या सगळ्या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून परळी ग्रामीण पोलिसांनी पॉक्सोसह विविध कलमांच्यानुसार या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। सध्या दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्याचं काम विशेष पोलीस पथकाच्या माध्यमातून होत आहे। या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली। दरम्यान या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी राज्य महिला आयोग तसंच उपमुख्यमंत्री, बीडचे पालकमंत्री या सगळ्यांच्याकडे केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी। कायम या नाही त्या कारणानं चर्चेत असलेलं बीड पुन्हा एकदा चर्चास्थानी आलंय, ते म्हणजे महिला अत्याचाराच्या घटनेने। मी अशा एका गावात उभा आहे ज्या गावामध्ये जे आहे एका महिलेवरती अत्याचार करून जे आहे तिला जे आहे गावाच्या चावडीवरील एका पोलला बांधण्यात आलं। मी याच ठिकाणी आहे, आपण बघू शकता की हेच ठिकाणी आहे आणि हाच तो पोल आहे ज्या महिलेवरती नदीपात्रात अत्याचार करून जे आहे या महिलेला सकाळी बेशुद्ध अवस्थेत या पोलला बांधण्यात आलं। या घटनेने संबंध राज्यभरात खळबळ उडाली होती। या गावातील काही ग्रामस्थ देखील माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, काय नेमका प्रकार घडला होता, काय प्रकार आहे हा? प्रकार म्हणजे दिनांक 10 तारखे दिवशी मी दररोजच्या प्रमाणे दूध घालाय गावात आला असताना ते महिलेला इथं खांबाला बांधून ठेवलेलं होतं। सकाळी काही नागरिक उठले असता त्यांना ते म्हणजे दृश्य दिसलं। त्या टायमाला मग ते दृश्य पाहून मीही वरी आलो आणि त्या महिलेला विचारपूस केली असता महिला ही घाबरलेल्या अवस्थेत होती। ती काहीच सांगत नव्हती, कारण की ती एकदम म्हणजे बेसुद्ध अवस्थेत ती एकदम घायल झालेली होती, कारण की तिला थोडी हाणामारी झालेली होती, तिचे बांगड्या वगैरे फुटून ती खाली पडलेल्या होत्या। मग तिला आम्ही विचारपूस केली असता ती काही बोलली नाही। मग त्यानंतर आम्ही काय केलं, तिची सुटका केली संध्याकाळी गावकऱ्याने। त्यावेळेस तिचे नातेवाईक पण घरचे आले, आई वडील, आणि महिलेची सुटका करून ती महिलेला सोडवलं। नक्कीच भयभीत अवस्थेत असलेल्या महिलेशी काही बोलणं झालं होतं का? आणि काही फॉरेन्सिक लॅबची टीम असेल वगैरे इथं गावामध्ये पाहणीसाठी आले होते? हां, फॉरेन्सिक टीम आली होती काल दिनांक काल फॉरेन्सिक टीम आली होती। त्यांना इथं सगळी पाहणी वगैरे करून गेलेली आहे। कारण की सखोलात सखोल जो आरोपी असेल त्याची सखोल माहिती घेऊन आरोपीला योग्य ती सजा मिळालीच पाहिजे। एकीकडे सगळीकडे महिला राज बघायला मिळते, आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री देखील महिला आहेत, त्यांच्याकडे मी असं करेल की आपले जे पालकमंत्री आपल्या महिला आहेत त्यांनी याची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करायला त्यांनी त्यात हातभार लावला पाहिजे। या भावना ज्या आहेत ह्या ग्रामस्थांच्या आहेत, ती या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर यायला हवं अशी मागणी जी आहे ग्रामस्थांनी चक्क बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुमित्रा पवार यांच्याकडे केली आहे। NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, बीड।